बातमीतील नांदेडमधून श्री दत्त संस्थान दत्तबर्डी हदगाव येथील महंत गोपाळगिरी महाराज गुरुरत्न पुरस्काराने सन्मानित। महाराष्ट्र राज्य पत्रकार प्रेस परिषद मीमांसा फाउंडेशन मंथन क्रिएटिव्ह ग्रुप मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा पुरस्कार यावर्षी श्री दत्तात्रय संस्थान दत्तबर्डी हदगावचे महंत गुरुवर्य गोपाळगिरी बापू यांना नुकतेच नांदेड येथील जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या हस्ते पुरस्कार व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले आहे। या पुरस्कारासाठी पत्रकार प्रेस परिषदेचे प्रदेश अध्यक्ष अरविंद जाधव पाटील, दैनिक समीक्षाचे मुख्य संपादक रुपेशजी पानमुख, मंथन क्रिएटिव्ह ग्रुपचे ज्ञानेश्वर धुमाळ, उपसंपादक ज्ञानेश्वरजी पवार, पत्रकार सुनील कुलकर्णी, रमेश तिवारी, सौ उज्ज्वला दर्डा, सौ संध्या त्रिवंशी, सौ जयश्री राठोड, सविता गबाळे, श्रीमती उषा अडोळतीकर, अरुणा पुरी, प्रणिती भरणे हे सर्वजण मेहनत घेऊन गेल्या अनेक वर्षापासून पुरस्काराने सन्मानित करत आहेत। महंत गोपाळगिरी महाराज पुरस्काराने सन्मानित झाल्याच्या नंतर आमच्या प्रतिनिधीशी बोलताना काय म्हणाले? बापूजी, तुम्हाला सध्या समाज रत्न पुरस्कार भेटला, काय भावना आहेत, कसं वाटतं? श्री दत्तात्रय संस्थान दत्तबर्डी हदगाव हे जुनी परंपरा आहे। ज्यावेळेस गाणगापूरहून महाराज श्री दत्तशिखरला निद्रास्थानला जाते वेळेस हदगाव नगरीला विशेषणच्या पूर्वी पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आणि मला हे जे पुरस्कार भेटलेला आहे हदगाव नगरीमध्ये पहिला पुरस्कार आहे। विशेष म्हणजे गुरुरत्न पुरस्कार। गुरु महाराजाचा जोपर्यंत शिष्यावर अनेक उत्तम आशीर्वादामुळे हा पुरस्कार आमचे गुरुवर्य परलोकी आनंदगीर महाराजांच्या कृपा प्रसादाने मिळाले। आतापर्यंत या संस्थांवर 25 मंथ झाले आणि 26वी माझी निवड झाली। मला आता या गादीवर बसून जवळपास 41 वर्ष झाली। 27/5/2083 पासून मी या गादीवर आहो आणि या परिसरातील पंचक्रोशीतील सर्व दत्तभक्त, अनुसा माता महिला मंडळ असो, पुढारी लोक असो आणि पत्रकार लोक सुद्धा असो, सर्वात बारीकीने या संस्थांवर असा म्हणजे श्रद्धा आहे की परिपूर्ण हा दत्त महाराजावर एवढी श्रद्धा आहे की हे जागृत देवस्थान आहे। येथे कोणतीही मागणी केली तरी ते पूर्वत्वाला जाते, अशी दत्तभक्ताची आणि सर्व पत्रकार मंडळी असो कोणी असो, आतापर्यंत या संस्थानला 300 एकर जमीन पूर्वजाच्या काळात, विशेषच्या म्हणजे रजाकारीच्या काळात सुद्धा, शिवाजी महाराजांच्या काळात असो त्या काळात सुद्धा 300 एकर जमीन संस्थानला दत्तभक्तांनी दान केली आहे। हे 100 एकरची जी टेकडी आहे हे देवी दैवताचं येतं आत्र ऋषीचं, अनुसयाचं, गणपतीचं, मारुतीचं, दत्तात्रयाचं मंदिर आहे आणि बाजूला आमच्या रजाकारीमध्ये जे हुतात्मा होऊन गेले दत्तगिरी महाराज त्यांनी स्वतः तलाव तिथं 100x100चा तलाव आता दगड फोडून पूर्ण केलेला आहे। त्याला सुद्धा आता 50 ते 60 वर्षे झाली। विशेषणला ज्यावेळेस रजाकार हातगावला आले आणि हातगाव जरा चिराग झालं होतं त्यावेळेस सर्व लोक दत्तभक्त असो, सगळे नागरिक असो, सगळे विदर्भामध्ये निघून गेले होते। पण महाराजाने त्यागाची गादी असल्यामुळे महाराजानं गादी सोडली नाही। महाराजाकडे कोणीही सेवक नसते, महाराजाला त्या दत्त मंदिराच्या पादुकेपाशी नेऊन महाराजाचा तिथं रक्तपात करण्यात आला। अशी या त्यागाची गादी आहे आणि या त्यागाच्या गादीच्या पाठीमाग सर्व पंचक्रोशीतील सर्व दत्तभक्ताचं एवढं बारीकीचं लक्ष आहे की सर्वांची श्रद्धास्थान आहे आणि पहिला पुरस्कार या हदगाव नगरीमध्ये आम्हाला गुरु महाराजांच्या कृपा प्रसादाने मिळाला। याच्याबद्दल मी सर्व हदगाव नगरी असो, पंचक्रोशीतील सर्व दत्तभक्त असो त्या सर्वांच्या सहकार्याने मिळालं आणि संस्थांचा विकास सुद्धा नवे एकट्याचा खेळ म्हणून जमविला मिळालं। हे सर्व समाजामधून आम्हाला पुरस्कार भेटला आणि समाजालाच मी याचा सर्व पुरस्काराचं प्राधान्य देतो आणि समाजाचं लक्ष, गुरु महाराजांचं लक्ष माझ्याकडे आहे म्हणून हे मला पुरस्कार भेटला। धन्यवाद। देवदत्त।